तर आज आपण भारताचे स्थान व विस्तार यावर आधारित काही प्रश्नांचे उत्तरे पाहणार आहोत. भारत कोणत्या खंडात स्थित आहे? ऑप्शन नंबर ए युरोप, ऑप्शन नंबर बी आफ्रिका, ऑप्शन नंबर सी आशिया, ऑप्शन नंबर डी ऑस्ट्रेलिया. तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी आशिया. भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? ऑप्शन नंबर ए कन्याकुमारी, ऑप्शन नंबर बी इंदिरा पॉइंट, ऑप्शन नंबर सी रामेश्वरम, ऑप्शन नंबर डी कोची. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी इंदिरा पॉइंट. भारताचे क्षेत्रफळ किती आहे? ऑप्शन नंबर ए 25 लाख चौरस किलोमीटर, ऑप्शन नंबर बी 32.87 लाख चौरस किलोमीटर, ऑप्शन नंबर सी 80 लाख चौरस किलोमीटर, ऑप्शन नंबर डी 35 लाख चौरस किलोमीटर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 32.87 लाख चौरस किलोमीटर. भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे? ऑप्शन नंबर ए प्रशांत महासागर, ऑप्शन नंबर बी अटलांटिक महासागर, ऑप्शन नंबर सी हिंदी महासागर, ऑप्शन नंबर डी आर्कटिक महासागर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी हिंदी महासागर. भारताच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? ऑप्शन नंबर ए बंगालचा उपसागर, ऑप्शन नंबर बी हिंदी महासागर, ऑप्शन नंबर सी अरबी समुद्र, ऑप्शन नंबर डी प्रशांत महासागर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अरबी समुद्र. भारताच्या पूर्वेस कोणता जलस्रोत आहे? ऑप्शन नंबर ए अरबी समुद्र, ऑप्शन नंबर बी बंगालचा उपसागर, ऑप्शन नंबर सी लाल समुद्र, ऑप्शन नंबर डी कॅस्पियन समुद्र. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बंगालचा उपसागर. भारताच्या उत्तरेस कोणता पर्वत आहे? ऑप्शन नंबर ए सह्याद्री, ऑप्शन नंबर बी अरावली पर्वत, ऑप्शन नंबर सी हिमालय, ऑप्शन नंबर डी निलगिरी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हिमालय पर्वत. भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? ऑप्शन नंबर ए दक्षिण व पश्चिम, ऑप्शन नंबर बी उत्तर व पूर्व, ऑप्शन नंबर सी उत्तर व पश्चिम, ऑप्शन नंबर डी दक्षिण व पूर्व. याचं उत्तर आहे उत्तर व पूर्व, ऑप्शन नंबर बी. भारताला किती राज्य आहेत? ऑप्शन नंबर ए 26, ऑप्शन नंबर बी 27, ऑप्शन नंबर सी 28, ऑप्शन नंबर डी 29. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 28. भारताची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर ए मुंबई, ऑप्शन नंबर बी कोलकाता, ऑप्शन नंबर सी चेन्नई, ऑप्शन नंबर डी नवी दिल्ली.